नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन हरपडे, अस्मिता कांबळे यांचा असिस्टंट. ठीक आहे. चॅनलची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. मी हा व्हिडिओ हिंदीमध्ये समजून सांगण्याचा मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विमा लक्ष्मी योजनेचं नाव आहे. हा प्लान भारतीय जीवन विमा निगम LIC कडून आहे. प्लॅनचं नाव आहे विमा लक्ष्मी. प्लॅन नंबर 881. इथं आपण वय घेतलेलं आहे 50 वय. आपण वय कमी जास्त घेऊ शकता. तुम्ही जेव्हा मला मेसेज करताना मी तुम्हाला खाली नंबर देईल. त्या नंबरवर तुम्ही तुमचं वय किंवा तुम्हाला जर प्लॅनची मुदत कमी जास्त वगैरे करून जर हवी असेल किंवा समजून सांगायची असेल, तर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवायला तयार आहे. फक्त तुमची कशा प्रकारे गरज आहे, ते तुम्ही मला एकदा समजून सांगा. मी तर वय 50 घेतलं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमचं नाव जर पाहिजे असेल, तरीही मला मेसेज करून सांगा. तुम्हाला जर सम कमी जास्त पाहिजे असेल, तर मी त्याच्यानुसार बनवून सांगेल. जर तुम्हाला मदत कमी जास्त पाहिजे असतील, रक्कम पैसे भरायची कमी जास्त पाहिजे असेल, मी त्याच्यानुसार तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. फक्त तुम्ही मला सांगा तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे. आपल्याकडे वेळच वेळ आहे. सम एश्योर्ड 2 लाखाचा AD आणि DB रायडर हे 2 लाखाचं. सम एश्योर्ड म्हणजेच विमा रक्कम आहे आपली आणि AD आणि DB हा पण विमा रक्कमच आहे. पण अपघाती विमा आणि अपघाती मृत्यू विमा हे जे AD आणि DB आहे ना, ते अपघाती विमा आणि अपघाती मृत्यू विमा ते आहे. ह्या योजनेमध्ये पूर्ण मुदत आहे 25 वर्षाची, पण पैसे भरण्याचा कालावधी 15 वर्ष. प्रीमियम पेइंग टर्म. ठीक आहे. LIC कडूनच का घ्यावा हा प्लान किंवा दुसऱ्याकडून का नाही, तर त्याच्यावर काय उत्तर आहे तर हे पाहू शकतात. ओनली कंपनी ओन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही कंपनी जी LIC ची आहे ती भारत सरकारची आहे. ठीक आहे. पहिलं एक कारण 100% गॅरंटी, सॉव्हरन गॅरंटी. LIC ची गॅरंटी भारत सरकारकडून आहे आणि तीही 100%. LIC ऍक्ट 1956 त्याचं सेक्शन 37 पण आहे. क्लेम सेटलमेंट रेशो जवळजवळ 100% आहे. जवळजवळ 98.62 आहे आणि मोस्ट ट्रस्टेड इन्शुरन्स कंपनी आहे. ठीक आहे. खूप लोकांचा LIC वर विश्वास आहे. इथं अस्मिता प्रतिवर्ष 25,000 प्रीमियम निवेश करत आहेत आणि 15 वर्षासाठी गॅरंटीड बचत योजनामध्ये ते करत आहेत. सर्व्हायव्हल बेनिफिट का उदाहरण जेव्हा त्यांचे 15 वर्ष पूर्ण होतील तेव्हा 2 लाखच्या अर्धे म्हणजे 50% सम एश्योर्डच्या पूर्ण झाल्यावर त्यांना 1 लाख रुपये परत केले जातात आणि पुढे पॉलिसी चालू राहणार. जोपर्यंत 25 वर्षाची मुदत होत नाही तोपर्यंत पुढे पॉलिसी चालू राहणार. 25 वर्ष के अंत में देय मॅच्युरिटी की राशी. जेव्हा 25 वर्षाची मुदत पूर्ण होईल तेव्हा 6,77,280 रुपये परत केले जातात आणखी. गॅरंटीड एडिशन प्रत्येक पॉलिसी वर्ष में जोड़ा जाता है जो टेबल वार्षिक प्रीमियम का एप्लीकेबल पर्सेंटेज होता है. दरवर्षीचं व्याज किंवा जमा LIC करत राहते दर वर्षाला आणि त्याचा टेबल पुढे दिलेला आहे. प्रीमियम पर सेक्शन 80 के तहत टैक्स लाभ और मैच्योरिटी पर सेक्शन 80C आणि 10D च्या अनुसार लागू आहे. प्लॅन बेनिफिट इलिस्ट्रेशन. आता तुम्हाला विमा कशा प्रकारे मिळणार आहे त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. वयाच्या 50 पासून तुमचा विमा 2 लाखाचा सुरू होतोय. ह्या पहिल्या डाव्या बाजूला बघा खाली 50 पासून
ते इकडं उजव्या बाजूला 75 वयापर्यंत 2 लाखापासून ते 9 लाखापर्यंत विमा सुरू होत आहे. आता हे 50 ते वयाच्या 65 पर्यंत तुम्हाला दरवर्षी 25,000 जमा करायचे ते वयाच्या 65 पर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला काही पैसे जमा करायचे नाहीत वयाच्या 75 पर्यंत. वयाच्या 75 ला तुम्हाला एल-आय-सी 6 लाख रुपये 676 लाख रुपये देणार. पण वयाच्या 65 पर्यंत तुम्हाला 25,000 भरायचे आणि वयाच्या 65 ला तुम्हाला 1 लाख रुपये परत मिळणार. हे बघा, जर समजा तुम्हाला प्रीमियम 6 तिमाही, महिन्याचा भरायचा असेल, तर तुम्ही हे बघू शकता. पण माझं म्हणणं आहे, तुम्ही वर्षाचा प्रीमियम भरा, 6 महिन्याचा भरा किंवा 3 महिन्याचा. महिन्याच्या प्रीमियमकडे शक्यतो जाऊ नका. पण तुमची इच्छाच असेल, तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला मी अडवू शकत नाही. तर यापैकी या 4 पर्यायापैकी चांगला पर्याय कोणता म्हणता? तर जर समजा तुम्हाला एकदाच भरायचे असतील तर 25,000 वर्षाचे एकदा तुम्ही भरू शकता किंवा जर समजा तुम्हाला 6 महिन्याला तुम्हाला बरोबर वाटत असेल 6 महिन्याला, तर तुम्ही 6 महिन्याचे भरू शकता आणि 3-3 महिन्याला तुम्हाला जर ठीक वाटत असेल, तर तुम्ही 3-3 महिन्याला भरू शकता. एल-आय-सीचा प्लॅन आहे, बिमा लक्ष्मी प्लॅन आहे. प्लॅन नंबर 881 आहे. तुम्ही पाहू शकता empowering women with guaranteed return. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्लॅन तयार केलेला आहे. मॅच्युरिटी बेनिफिट तुम्ही 15 वर्षाच्या मुदतीमध्ये 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जेवढा तुमचा सम एश्युर्ड असेल 2 लाख असेल तर 1 लाखाची अमाउंट मिळू शकते. गॅरंटेड ॲडिशन 4 लाख रुपयाचा असेल. 25 वर्ष के अंत में मॅच्युरिटी की राशी जेव्हा 25 वर्षाची मुदत पूर्ण होईल तेव्हा 6,76,280 रुपये तुम्हाला परत मिळतील. टॅक्स बेनिफिट पण भेटणारच आहे 7 लाख रुपयाचा. 7,76,000चा आणि कुल प्रीमियम भुगतान किया गया प्रीमियम 3 लाख रुपये असेल. 3,82,000. तुम्ही पूर्ण रक्कम जी जमा केलेली असेल ती 3 लाखाची असेल. मधी-मधी हिंदी येते. मी सॉरी, पण मी तुम्हाला हिंदी मराठी मिक्स समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता हे बघा, 50 वर्षापासून आपण पॉलिसी सुरू झाली, ती पुढे 25 वर्ष राहणार आहे. म्हणजे वयाच्या 74 वयापर्यंत. आणि पॉलिसीचं 50 वर्ष, पण त्या व्यक्तीचं समजा 50 वर्ष झाले आणि पण पॉलिसीचं पहिलं वर्ष आहे. वार्षिक कव्हरेज व हे तुम्ही तिसऱ्या टेबलमध्ये पाहू शकता. ॲक्सिडेंटचा कव्हरेज 4थ्या टेबलमध्ये. तुमच्याकडून किती पैसे एल-आय-सी मध्ये जाणार आहेत ते 25,000 ते पाहू शकता. लोन लोन मिळणारा तुम्ही पाहू शकता 7,500 पासून 3,000 रुपये 3 लाख रुपयापर्यंत लोन मिळू शकतं आणि कॅश व्हॅल्यू तुम्ही पाहू शकता 6,000 पासून 4 लाख रुपयापर्यंत मिळू शकते. रिटर्न 15 वर्ष जसे पूर्ण होतात, तसे तुम्हाला 1 लाख रुपये परत मिळतील आणि जेव्हा 25 वर्ष पॉलिसीची पूर्ण होतात, तेव्हा 6 लाख रुपये मिळतील आणि 25 वर्ष म्हणजे 74 वर्ष. तुम्ही मला सांगा, की तुम्हाला मुदत कमी जास्त करून हवी आहे का? किंवा विमा रक्कम कमी जास्त करून हवी आहे का? तुम्ही मला ह्या नंबरवर हे जे खालचे 2 नंबर आहेत 9921 947 मला WhatsAppवर सांगू शकता किंवा तुम्ही 9588 वर डायरेक्ट फोन किंवा WhatsAppच्या माध्यमातून तुम्ही मला मेसेज करू शकता. YouTubeवरचे मेसेज बघणं होणार नाही. ठीक आहे? आणि मेसेज केल्याबद्दल थँक यू. एल-आय-सी सल्लागार तुमच्या भविष्याची सुरक्षा आता आमची जबाबदारी. आमच्याकडे उपलब्ध योजना, बचत गुंतवणूक योजना, एंडोमेंट आणि मनी बॅक योजना, मुला-मुलीचे शिक्षण, विवाह, टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, पेन्शन आणि युलिप योजना, मायक्रो इन्शुरन्स. तुमचं जीवन, तुमचे भविष्य, आमची ध्येय, विश्वासार्ह एल-आय-सी मार्गदर्शन आणि योग्य आर्थिक नियोजनासाठी आजच संपर्क साधा. नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करू शकता. मी अस्मिता कांबळे यांचा असिस्टंट आहे आणि मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू.
धन्यवाद.